नमबुद्धाय, जय भीम, नमस्कार. मी रत्नाकर. लॉर्ड बुद्धाच्या टीमसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024चा जो प्रचार प्रसार आहे याचं रणशिंग फुकण्यात आलेलं आहे आणि प्रचार प्रसार जो आहे अगदी शिगेला पोहोचलेला आहे. सर्व उमेदवार जे आहे ते जनसंपर्कावर अधिक भर देत आहेत. आज आपण आहोत उत्तर नागपूरमध्ये आणि आमच्यासोबत महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे लाडके उमेदवार आहेत डॉक्टर मिलिंद माने आणि यांची प्रचार सभा आत्ताच आटोपलेली आहे. बुद्धनगरामध्ये आपण आहोत आणि आपण विचारूया डॉक्टर साहेबांना. सर, सर्वप्रथम आपल्याला परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जनसंपर्कावर आपला भर आहे आणि कुठेतरी जर मागचा आपण इतिहास पाहिला तर ह्या उत्तर नागपुराच्या प्रभागाचा जो होता तो शांघाय किंवा सिंगापूरच्या ज्या खूप मोठ्या गोष्टी झाल्या, पण आज जेव्हा आपण इथे आलात तर कुठे दिसतंय का असे चित्र? नाही, असं अजिबात चित्र दिसत नाही. आपण पाहता की मी ज्या वस्तीमध्ये बुद्धनगर युनिट 2 मध्ये आहे आणि ज्या बुद्धनगरातील म्हणा किंवा उत्तर नागपुरातील म्हणा आंबेडकरी समाजाच्या मतांवर हक्क गाजवणारे आणि आपल्याला ते हक्काचं समजणारे त्यांची मतं घेतल्यानंतर त्यांच्या वस्त्या बकाल आहेत. इंदोरासारखी वस्ती बकाल आहे. तर हे फक्त समाजाचं ग्रँटेड असलेलं मतदान घेणे आणि नंतर त्यांची कामं न करणे, त्यांना झुलवत ठेवणे हे नितीन राऊत साहेबांचं काम राहिलेलं आहे. आता मागील 20 वर्षापासून त्यांनी असंच केलेलं आहे आणि ह्या वस्त्यांचा विकास झालेला नाही आहे हे आपल्या दृष्टिक्षेपात येतं. म्हणून आज मला भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराला बुद्धनगरातील नागरिकांनी बैठकीला बोलवलेलं आहे. हा बदल आहे. म्हणजे बुद्धनगरातील बौद्ध समाजातील महिला आणि पुरुष मला बैठकीला बोलवतात, मला समर्थन देण्याच्यासाठी सहकार्य करतात. याचा अर्थ बौद्ध समाजामध्ये भारतीय जनता पक्ष हा आता स्थिरावण्यास सुरुवात झालेली आहे. हे जे काही वल्गना काँग्रेसकडून करण्यात येतात, संविधान बदलल्या जाईल, आरक्षण खतम केल्या जाईल, आपली स्कॉलरशिप बंद करण्यात येईल किंवा सर्व काही ज्या समाजाच्या विरोधातल्या ज्या बाबी आहेत त्या वल्गना करून ते लोकांची म्हणजे बुद्ध लोकांची मतं घेतात. आता ते कुठेतरी थांबवावं लागेल आणि ते थांबेल. कुठेतरी निळ्या टोपीचं राजकारण जे आहे त्याची दिशा भरकटलेली होती आणि ती दिशा डॉक्टर मिलिंद मानेंच्या रूपाने एका स्थिर स्थावर होण्याच्या मार्गावर आहे. याबद्दल काय सांगाल? खरी गोष्ट आहे. टोपीचा प्रश्न केला तुम्ही, तर वास्तविक पाहता नितीन राऊत साहेब निळी टोपी कधी कधी घालतात. ते वास्तविक त्यांचा निळी टोपीवर अधिकार नाही आहे. त्यांनी गांधी टोपी घातली पाहिजे. त्यांच्या टोपीचा रंग पांढरा आहे पण ते निळी टोपी घालतात. आता मी पहिले आंबेडकरवादी रिपब्लिकन माणूस आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पण मी आंबेडकरी असताना माझे कसं आहे की निळी टोपी मी तेव्हाही घालायचो, आताही घालतो. परंतु ह्या निळी टोपी जी आहे खऱ्या अर्थानं त्या निळी टोपीवर अधिकार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा. ती दुसऱ्यानं घालणे म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा तो प्रकार आहे. तर मलाही हे मानायचं आहे की तुम्ही टोपीनं तुम्ही काही सर्व काही समाजाचं राजकारण बदलू शकत नाही. ते मूर्ख बनवण्याचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. तो अंतर्भाव असला पाहिजे. माणूस आतून बाहेरून निळा निळा असला पाहिजे. टोपी घालून तो निळा होत नाही आणि तसा समाजही निळा होत नाही. त्याच्यासाठी मनातूनच निळं असावं लागतं आणि शुद्ध असावं लागतं. लाडक्या बहिणी आपल्या आजूबाजूला होत्या आणि त्यांचा प्रतिसाद देखील असा दिसत होता. कुठेतरी विरोधी पक्ष जे आहे तो ह्या भानगडीत की आम्ही अधिक पैसे देऊन निवडून आलो तर, आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार म्हणत आहे की आम्ही हीच योजना कंटिन्यू करू, थोडेसे पैसे वाढवून देऊ. काय सांगाल? कसं आहे की आता लाडक्या बहिणी तुम्ही बैठकीमध्ये पाहाल, मी सहज प्रश्न विचारला की बौद्ध महिला किती महिला या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. तर जवळपास 100% महिलांनी हात वर केले आणि ही लाडकी बहीण योजनाचे लाभार्थी बौद्ध समाजातल्या महिला पक्क्याच आहेत आणि हेच आता कळीचा मुद्दा यावेळेच्या राजकारणातला राहणार आहे. आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत ना, आमचा देवाल भाऊ जो लाडका भाऊ आहे तो पडला नाही पाहिजे. लाडका भाऊ मिलिंद माने पडला नाही पाहिजे. कारण हे पडले तर आमची मग जे 1,500 रुपये भेटतात ते संपतील. मग ह्या लाडक्या भावाची अजून एक जबाबदारी आहे काय? लाडक्या बहिणी जी आहे म्हणजेच मिलिंद मानेंचे जे भाऊजी आहेत त्यांच्यासाठी काय करणार आहे मिलिंद मानेजी? भाऊजींच्यासाठी मी त्यांना पाहिल. म्हणजे त्यांच्यासाठी आमच्या डोक्यात आयडिया आहे म्हणा. आता भाषणात बोलणं तो मुद्दा वेगळा असतो. आपण आता चॅनेलवर बोलणं म्हणजे हे महाराष्ट्राला आणि देशाला आश्वासन देण्यासारखं होतं. पण त्यांचं चांगलं करू तर चांगले शिकले सवरलेल्या लाडक्या भावांना 10,000 रुपये देतोच आम्ही.
एक तरी ह्या लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे की संध्याकाळी बरेचसे भाऊजी जे आहेत ते संध्याकाळी 7च्या ऐवजी घराकडे येताना कुठेतरी दिशा भटकतात आणि अशा ठिकाणी जातात की जिथे जाऊ नये, त्याच्याबद्दल पण एक तक्रार आहे. हो, मला की नाही लाडक्या बहिणीला हे भाऊ चुकून जे म्हणजे सरळ घरी येण्याच्या ऐवजी व्हाया येतात ते, आणि व्हाया आल्यानंतर ते शुद्धीवर नसतात. हां, ते त्यांच्या माझ्या लाडक्या बहिणीच्या व्यथा मी समजू शकतो, पण ते व्हाया बंद करणे सरकारचा टॅक्सही ते बंद होऊन जाते ना. तर आम्ही त्या व्हायावर थोड्या प्रमाणात तरी त्या व्हायावर कितीही टॅक्स लावला तरी ते येतातच तिकडून. म्हणजे तांदूळ महाग झाले ना तर ओरड करतील, परंतु ते बॉटल महाग झाल्यावर कुणी ओरड करत नाही, ते बरोबर चालू राहते. त्यापेक्षा या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम बनवून त्याच्यावरती मात करता येईल. आम्ही काय आहे, ह्या उभ्या बाटलीला आडवी बाटली करण्याचा प्रयत्न करू, परंतु आमच्या बहिणींनी साथ द्यायला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, तुमच्या आपल्या बहिणींना आपण 20 तारखेसाठी काय आवाहन कराल? बस त्यांना माझी अर्जबी विनंती आहे की जे राजकारणाचे मुद्दे असतात तर राजकारणाच्या काही खोट्या मुद्द्यांना तुम्ही बळी पडू नका. जे सत्यतेमध्ये जे काही सुरू आहे, भारतीय जनता पक्ष महिलांच्या सशक्तीकरणासाठी सबलीकरणासाठी प्रयत्न करतो, युवा लोकांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. देश हा प्रगतीच्या मार्गावर निघून पडलेला आहे. माझी विनंती आहे की आपण सजगपणे, आपण बुद्धिजीवी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, आपण शिकले सवरलेले आहोत, कुणाला मतदान केलं पाहिजे किंवा नाही, आणि खोटे कोण बोलतात आणि नाही बोलत याचा आपण तारतम्य साधून आपलं म्हणजे खुल्या अंतकरणाने मतदान आपण करावं. मी असं नाही म्हणणार त्यांना की तुम्ही भारतीय जनता पक्षाला करावं, परंतु मतदान करीत असताना कुठेही एक मेंढर खाली त्याची मान असते आणि सर्व त्या दिशेनं चालले असं नाही. सर्वांनी सजग होऊन मतदान करावं, आणि निश्चितपणे मी त्यांना अपील करेल की भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या परीक्षेला खरा उतरलेला पक्ष आहे. त्यांनी आम्हाला मतदान करावं, आम्हाला निवडून द्यावं, सेवा करण्याची संधी द्यावी, हीच नम्र विनंती करतो. राजकारणाच्या सारी पाटावर प्रत्येक उमेदवार हा स्वतःला राजा किंवा वजीर समजत असतो आणि त्यातून कुठे ना कुठे आक्रास्तेपणा येत असतो. पण आज डॉक्टर मिलिंद मानेसोबत बोलताना हे जाणवलं की एक उमेदवार, एक नेता असा देखील असतो की जो जमिनीवर असतो आणि त्याच्या बोलण्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणाने, शांतपणाने ते त्या निवडणुकीला समोर जातात आणि त्याचप्रमाणे आग्रही पण संयमित ते आपल्या मतदारांना ते विनंती करत आहेत. पुढच्या भेटीसाठी आपण परत असंच मुलाखतीसाठी हजर राहूया. तोपर्यंत जय जय नमोबुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.